I don't know. वॉर्म वेलकम सगळ्यांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आय होप एव्हरीबडी इज डुईंग फाईन. मी आज माझ्या दुसऱ्या ऑफिसमध्ये आहे. लेट्स इनवोक. दोन्ही हात जोडा, मस्तपैकी स्माइल करा. स्माइल. हे परमेश्वरा, टू द सुप्रीम गॉड, हे परमेश्वरा, सगळे गुरुजन, सगळे महागुरु, सगळे जगद्गुरु, कुलदेवी कुलदेवता, माझे गुरु मास्टर चोबोक्सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, प्रभुराम भगवान हनुमान, हे सगळ्यांना आव्हान करू. आजच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आम्ही सगळे एकत्र झालो. तुम्हाला आव्हान करतोय फॉर बेटर क्वालिटी ऑफ लाईफ, फॉर डीपर अंडरस्टँडिंग ऑफ हनुमान चालीसा, फॉर डीपर अंडरस्टँडिंग, अँड थँक यू फॉर ऑल द ब्लेसिंग्स. थँक यू ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. सगळ्यांना वॉर्म वेलकम. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आय होप एव्हरीबडी इज डुईंग फाईन. आणि तुम्ही सगळेजण, मला असं वाटतं की 2025 मध्ये आपण महासुख 2025, राईट, ही जी आपण सिरीज केली होती, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेतला असाल, आय एम अज्युमिंग. आणि समजा भाग नसेल घेतला तुम्ही, हरकत नाही. येणाऱ्या मंगळवारपासून तुम्ही हनुमान चालीसा ती सुरू करू शकता. परत एकदा ती तुम्ही कधीही ऐकू शकता. म्हणजे मंगळवारी you just have to listen to it on every Tuesday. Start Hanuman Chalisa on Tuesday for 21 days, and then it is there for, सोमवारी ती संपते. म्हणजे 21 दिवस तुम्ही करायची ती. तुम्ही चॅन्ट करू शकता, वाचू शकता, ऐकू शकता, असं हनुमान काही म्हणत नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो, यावेळच्या हनुमान चालिसेमधले जे अनुभव इतके अद्भुत आहेत, इतके अगाध आहेत, इतके म्हणजे शब्दशः व्यक्त नाही करता येणार. माझ्याबरोबर काही जण हनुमान चालिसा करत होते, त्यांना सुद्धा ही दोघा तिघांना तर इतके भन्नाट एक्सपिरियन्सेस आलेले आहेत. मला असं वाटलं मी तुमच्याशी माझा एक्सपिरियन्स शेअर करावा आणि माझ्यापासून सुरुवात करावी. राईट. बाकी तुम्ही मला लिहू शकता. बऱ्याच लोकांनी काय लिहिलंय त्यांचा पण मी फीडबॅक देणार आहे. राईट. आणि मग तसं आपण एकमेकाला मदत करत आपण पुढे जाणार आहोत. राईट. हनुमान चालिसा ही सिरीज जी आहे, भगवान हनुमानाला नतमस्तक होऊन माझी गुरु मास्टर श्री जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज यांना स्मरण करून, राईट, महासुख 2025 या सुखा याच्यामध्ये आपला संकल्प होता. काय संकल्प होता आपला? टुवर्ड्स गुड हेल्थ. हो का नाही? सगळ्यात पहिलं काय होतं? गुड हेल्थ फॉर एव्हरीबडी. मला आणि माझा संपूर्ण परिवार. परिवार कोण आहे? आपल्या घरातली सगळी माणसं. हा परिवार आहे. जर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायातली आपली सगळी जी मंडळी आहेत महत्वाची किंवा बरोबरची, ती सगळी लोक आहेत, ते आपला परिवार आहे. हो का नाही? राईट. सो वेर एव्हर वी हॅव आवर फॅमिली मेंबर्स, द फॅमिली ॲट वर्क, द फॅमिली ॲट होम, राईट, त्या सगळ्यांसाठी गुड हेल्थ हा पहिला संकल्प होता. गुड हेल्थ. हो का नाही? सेकंड आपला संकल्प काय होता? हार्मनी इन द फॅमिली. सगळ्यांच्या आपल्या परिवारामध्ये हार्मनी असावी. वाद विवाद तंटे सगळीकडे असतात. हो का नाही? सगळ्या घरी मातीच्या चुली असतात. एव्हरी हाऊस होल्ड एज अ डिशुम डिशुम. राईट. वेन आय से डिशुम डिशुम इज नॉट फायटिंग. वेन आय से डिशुम डिशुम, वाद विवाद, प्रतिवाद, व्ह्यूज असतात, मला तुझी पटत नाही, मला तुझी बोलत नाही, ऑल ऑफ दॅट इज ओके. इट इज पार्ट ऑफ ग्रोईंग. इट इज पार्ट ऑफ ग्रोईंग. आपण असेच मोठे होणार आहोत. पुढे पुढे आपण प्रगती करणार आहोत. कारण त्यातनं आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. राईट. सो तो सुद्धा आपला एक संकल्प होता. हार्मनी इन द फॅमिली. माझा तुझ्याशी पटत नाही, पण तुझा आणि माझा व्ह्यू मी सन्मान करतोय. ओके, आय डोंट लाईक युअर व्ह्यू, इट इज ओके, पण देअर मस्ट बी हार्मनी. हार्मनी. राईट. आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे आपण इमोशनली आपण म्हटलो की आपण आनंदाकडे, आपण आनंदी राहण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. वी शुड बी हॅपी. हॅपी. हॅपीनेस. येस. नो. वी शुड वर्क टुवर्ड्स बिंग हॅपी. आणि मग आपण काय म्हटलो? फॉरगिव्हनेस करूया. अशी विविध काय काय गोष्टी मी तुम्हाला, जवळजवळ 9 ते 10 टेक्निक्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. मी नाही, मी एक तर माध्यम आहे, या यातलं माझं काहीच नाहीये. पण आपल्याला तिथे 10-15 10-12 टेक्निक्स आपल्याला मिळाल्या 21 दिवसामध्ये.
आणि मग त्या टेक्निक्स आपण आपण फॉलो केलात तर वी विल ट्राय टू बिकम इमोशनली हॅपी. विल वी बी कॉन्स्टंटली हॅपी? नो. हे पिक्चर हे फिल्म मध्ये दाखवलं जातं फक्त. ओनली इन द फिल्म्स पीपल. सगळं झालं की नंतर मग आनंदी आनंद सगळीकडे. नाही, जीवन असं नाहीये, असं नसतं. ऍक्च्युली सिरियल्स आणि मूवीज आपल्याला आपल्या पूर्ण धारणा चेंज करतात. कोणीच परमनंटली आनंदी नाहीये. माझे गुरु म्हणतात द गुड इज नॉट कम्प्लिटली गुड आणि द बॅड इज ऑल्सो नॉट कम्प्लिटली बॅड. हेच सत्य आहे. पाणी प्यायला वापरतोय तहान लागल्यानंतर, पण तहान आपली संपली, तहान आपली पाणी पिऊन झालं आपल्याला तहान आपली भागली, मग पाणी पितो का हो आपण? तर आपण म्हणतो पाण्याशिवाय राहू शकत नाही. पण मग पाण्याशिवाय राहू शकत नाही, मग पाणी जेवायला वापरतो का? जेवतो का आपण पाण्याशी? द गुड इज नॉट कम्प्लिटली गुड. तेच पाणी नाकात गेल्यावरती खाली घेऊन जातं. द गुड इज नॉट कम्प्लिटली गुड. काय शिकतोय आपण? आपण ह्या ह्याच्यातनं सृष्टीतनं काय शिकतोय? जो दगड आपण आपण घरी टाईल म्हणून वापरतोय, तो दगड आपल्या डोक्यात पडला तर काय होईल? तेच होईल जे व्हायला पाहिजे. येस नो? राईट. जे फूल आपण डोक्यात लावतो किंवा जे फुलं आपण परमेश्वराला वाहतो, ती फुलं त्यातलीच म्हणजे त्याच फॅमिलीतली जी फुलं आहेत, राईट, ती आपण एखादा माणूस गेल्यानंतर त्याला त्याला आपण वाहतो. राईट. येस नो? काही फुलं आपण खातो, फळभाज्या, फुलभाज्या. सो गुड इज नॉट कम्प्लिटली गुड. म्हणून यातनं आपलं काय शिकायचंय? इमोशनली परमनंटली नो बडी कॅन बी हॅपी. कारण हा 3 तासाचा पिक्चर नाहीये. कमीत कमी 72 वर्षांचा आहे. किती? 72. 72 years ऑफ लाईफ इन इंडिया मिनिमम. आणि 80 पुढे तर उत्तमच आहे. पण मिनिमम 72 to 74 years ऑफ लाईफ ऍज पर इन्शुरन्स. ज्यांच्याकडे इन्शुरन्स आहे त्याचा सर्वे आहे. बरेचशा लोकांकडे इन्शुरन्स नाहीये. सो परमनंटली वी कॅनॉट बी हॅपी. आणि म्हणूनच परमनंटली वी कॅनॉट बी अनहॅपी. येस ऑर नो? राईट. मी सतत सारखं रडतोय, चालेल का असं काही? प्रत्येक गोष्टीमध्ये मला दुःख आहे, चालेल का असं काही? जीवनामध्ये 2 रॉंग नंबर लागले म्हणून फोन खराब आहे का? नाही बाबा, या फोन मधनं मला 2 रॉंग नंबर लागले. मला अशीच बायको मिळाली, मला असाच नवरा मिळाला, मला असंच लोकेशन मिळालं, मला अशाच घरी लग्न करायला लागलं, माझी नोकरीच खराब, माझं हेच खराब, माझं तेच खराब, मला हेच नाही बरोबर झालं. 98 चांगल्या गोष्टी जीवनामध्ये आहेत. 98. पण ना कानाने ऐकता येत आहेत, ना डोळ्यांनी बघता येत आहेत. सर पण काय करू, मला हे समजत नाहीये. कोणालाच समजत नसतं. म्हणून यू नीड अ हेल्प, यू नीड अ फ्रेंड, यू नीड अ मेंटर, यू नीड अ गाईड, यू नीड अ कोच. आणि देन यू हॅव टू स्टडी. मग हे कळणार आहे का? थोड्यापैकी. सततची प्रक्रिया आहे. सततची प्रक्रिया आहे. सतत. एव्हरी डे, एव्हरी टाइम. विल वी मेक मिस्टेक्स? ऑफकोर्स. पण सर मी तर फॉरगिव्ह करतोय. आय एम फॉरगिव्हिंग हिम, आय एम फॉरगिव्हिंग हर. पण तिचं बिहेवियर ती चेंज करत नाहीये, त्याचं बिहेवियर चेंज करत नाहीये. माझे क्लायंट माझ्याशी असेच वागतायत. क्लायंट चेंज व्हावे, बॉस चेंज व्हावा, बायको चेंज व्हावी, तिचं बिहेवियर, नवरा सासू, त्यांच्यासाठी फॉरगिव्ह करत नाहीये आपण. आपण आपल्यासाठी फॉरगिव्ह करतोय. आपली सिरीज आहे मधुरतामध्ये, प्रोजेक्ट मुक्ती, इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये. ती ऐका, छानपैकी मस्त मज्जा येईल तुम्हाला सगळ्यांना. यू विल लर्न टू बिकम हॅपी फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि लॉंग कुड बी 10 मिनिट्स, लॉंग कुड बी 10 आवर्स, बट लॉंग इज नॉट 24 आवर्स. आज तिसरा डोळा उघडणार आहे मी. लॉंग म्हणजे 1 तास. खूप झाले, आनंदी राहिलो मी, आय एम हॅपी.
याचा अर्थ उरलेले 23 तास अनहॅपी नाहीये, न्यूट्रल आहे, काम करतोय माणूस. राईट, ओके, गुड. हळूहळू यू लर्न टू बी हॅपी फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, मे बी 2 तास, मे बी 3 तास. पण मेड आली नाही, तर मेड सकाळी 8ला आली नाही, पण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मेड आली नाही, ह्या दुःखात जर आपण असाल, हम्म, मग कसं आपण इमोशनली हॅपी राहणार? मेडनी ऑलरेडी दांडी मारलेली आहे, ड्रायव्हर आलेले नाहीये, कोणीतरी महत्वाचं आलेलं नाहीये आपल्या त्या दिवशी. सो विल यू कंटिन्यू टू रिमेन अनहॅपी? म्हणून इमोशनली हॅपी आपण लिहिलंय, इमोशनली हॅपी राहण्याचा, आनंद राहण्याचा माझा संकल्प आहे. परमेश्वरा, मला मदत करा. माझ्या परिवारात सगळेजण आनंदी असतात. ओके, समटाइम्स सम थिंग्स डोंट वर्क. आपल्याला असं वाटतं की माझ्याच बाबतीत असं झालंय. मग आपण काय शिकलो? की जेव्हा तुम्ही प्राणी किलिंग शिकाल, लोकांची दुःख ऐकाल, तेव्हा आपल्याला समजेल की परमेश्वरा, तू मला भरपूर सुखी ठेवलेला आहेस. वेन यू लर्न सम थिंग्स अबाउट अदर्स, then you discover that you are little better. मला बऱ्याच वेळेला असे लोक म्हणतात की सर, काही पैशाची अडचण आहे किंवा शारीरिक मानसिक काही अडचण आहे, वगैरे वगैरे जे काही अडचणी आहेत. तर मी त्यांना चक्क 2-3 असे काही एक्झाम्पल दाखवतो, फोटो दाखवतो. आम्ही फूड फॉर हंग्रीला जिथे जातो तिथे दाखवतो. मी म्हटलो, बघा इथे तुम्हाला काय दिसतंय आणि तुम्ही कुठे आहात. घरामध्ये एसी असलेली माणसं सुद्धा सांगतात, आय हॅव अ फायनान्शियल कन्स्ट्रेंट. असू शकेल, असतं. पण जर खरंच जीवावरती बेतलं तर? मला अशी शेतकरी कुटुंबातली माणसं माहिती आहेत, रिअली हँड टू माउथ. त्यांनी त्यांच्या वडिलांसाठी 3 लाख रुपये खर्च केले होते कॅन्सरसाठी. आय डोंट नो वेन अँड हाऊ डिड दे मॅनेज टू गेट मनी. पण जेव्हा वेळ येते तेव्हा आपण सगळीकडनं पैसे उभे करतो आपल्या माणसाला वाचवायला. राईट. सो इमोशनली हॅपी आपण म्हटलो होतो, आपला संकल्प होता इमोशनली हॅपी. नंतर आपला संकल्प काय होता? व्हॉट वॉज द नेक्स्ट? मेंटली हाऊ यू विल बी. मेंटली, आय वॉन्ट टू बी ॲट पीस. आय वॉन्ट टू बी ॲट पीस. मला मनशांती हवी आहे. का हवी आहे? एखादी व्यक्ती आपल्याशी नाही बरोबर वागली, एखादी व्यक्ती नाही बरोबर वागली आणि आपल्या बरोबर जीवनामध्ये आपल्या बरोबरचे सगळेजण आपली एवढी काळजी करतायत, केअर करतायत, पण एक व्यक्ती बरोबर वागली नाही म्हणून आपण आपले स्वतःचे फार भाग केले. इंग्लिशमध्ये त्याला पीसेस म्हणतात, मराठीमध्ये त्याला तुकडे तुकडे म्हणतात. पीसेस केलेत. मग मेंटली आपण पीसफुल असणं ते कसं शक्य आहे? तर देन यू हॅव टू ब्रिंग, यू हॅव टू लर्न. म्हणून आपण हनुमान चालिसेमध्ये काय शिकलो? हनुमानानं काय सांगितलं त्या सिरीजमध्ये? आपल्या किती सिरीज आल्या आतापर्यंत? 15 सिरीज झाल्यात मधुरतामध्ये, 15 सिरीज. आता आय एम व्हेरी हॅपी टू सी 15 ऑफ यू ऑनलाईन. Some of you are with family, some of you will listen to this online, and some of you are joining for the first time. Welcome. 15 सिरीज मध्ये आपण सतत काय मागतोय परमेश्वराकडे? आपण मागतोय, हे भगवान हनुमान, प्लीज गिव्ह मी स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय? बळ. मला बळ हवंय. बल, बुद्धी आणि विद्या, हेच मला 3 गोष्टी हव्यात. का मला हव्यात त्या? वाय डू आय नीड इट? इज बिकॉज आय वॉन्ट टू लर्न. आय एम अ नॉलेज सीकर. आय वॉन्ट टू लर्न. आय वॉन्ट टू लर्न हाऊ डू आय ओव्हरकम. How do I experience that love in my life, which is already around, right? एवढी सुंदर सगळं वातावरण आहे, सगळं छान आहे, पण मला त्याच्यात मला झोप येईना. सगळं आहे माझ्याकडे, पण तरी सुद्धा मला असं वाटतं मी एम्प्टी आहे, मी लोनली आहे. आय एम स्टील नॉट डुईंग वेल. असं, अशी फिलिंग येते मला. अशी माणसं माहिती आहेत, करोडो रुपये बनवलेत त्यांनी. आय नो देम पर्सनली, आय नो देम.
Some of them are taking some sessions from me mentally. Some of them are taking counseling from me माझ्या वेळेनुसार. राईट, मला भेटायला येतात लोक. करोडो रुपये बनवलेत, तरी सुद्धा त्यांना असं वाटतंय की ते अपयशी आहेत. काल परवाच माझ्याकडे कोणी येऊन गेलं आणि चक्क मी त्यांच्याशी बोलत होतो तासभर, आणि त्यांना विचारलं की काय, दोन तीन प्रश्न विचारले, काय बरं तुम्हाला त्रास होतोय? नाही सर, मला असं झालं, 2 वर्षापूर्वी मला खूप त्रास झाला, माझं नुकसान झालं, माझं अपयश आलं. मग काय झालं? तेच अपयश पकडून बसलेत. मी बोललो मग त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर त्यांच्या तथाकथित वाईट काळामध्ये सुद्धा दे मेड लॉट ऑफ मनी. वाव. मग मी त्यांना सांगितलं, बघा तुम्ही ते लिहून दिलंय माझ्याकडे आता, 22 साली काय केलं, 23 साली काय केलं, 24 साली काय केलं, आत्ता काय करताय? एका अपघाताला किंवा एका एक्सपिरियन्सला तुम्ही जीवन मानून बसले. मला निघताना ते म्हटले, सॉरी सर, मला तुमच्यामुळे आज डोळे उघडले. बोले थँक्यू, मला माझे पैसे देऊन जा. हे महत्वाचं आहे. फी माझी बरीच आहे, मला भेटायला आलेल्या माणसाला माहिती आहे. आलं लक्षात तुम्हाला मी काय म्हणतोय? राईट, आर यू अंडरस्टँडिंग? तिसरी आख. देर आर मेनी थिंग्स इन लाईफ विच डोंट वर्क, बट देर आर सो मेनी थिंग्स इन लाईफ विच आर वर्किंग. बट नो बल बुद्धी आणि विद्या, यू विल नॉट अंडरस्टँड. कोणी मला असं म्हटलं होतं, त्यांनी मला असं म्हटलं होतं, तो मला असं बोललेला, राम राम राम, आयुष्यभर दरिद्री राहाल. इंग्लिशमध्ये तर वर्ड इज पॉवर्टी, रिमेन पुअर. त्या सगळ्या माणसांना शुभेच्छा द्या, म्हणा हे परमेश्वरांना लवकर वरती आणायची ताकद द्या. आणि म्हणून हनुमान चालिसा महासुख 2025 मध्ये तुम्ही जे आला होतात सगळेजण, जे प्रॅक्टिस करताय, त्यांना आपण काय म्हटलं होतं? गॅरंटीड सक्सेस. हे मी नाही म्हणत आहे, हे तुलसीदासांनी लिहून दिलंय. जो शतबार पाठ कर कोई, छूटई बंदी महासुख होई. अहो त्यांनी लिहिलंय. नाही पण माझा नाही सुटणार. अरे मग तुमचा प्रश्न आहे, हनुमान काय करतील त्याला? नाही हनुमानजी, ये दुःख को मैं नहीं छोडूंगी. हनुमानजी म्हणते तुमच्याकडेच ठेवा मग. मैं रोज खाऊंगी, मैं रोज दुःख को लगाऊंगी, मैं पावडर लगाऊंगी, दुःख का पावडर लगाऊंगी, असं काहीतरी. ते म्हणते अरे बाबा काय लावलंय पावडरपणा, ए हिला काढणार आहे रूम मधनं बाहेर. असंच म्हणतील ना, मी हनुमान असतो तर रिअल रिअल मी हिला घ्या रे बाहेर, बाहेर ठेवा हिला, असंच बोललो असतो. नाही मी नाही आहे, माझ्या फक्त नावात हनुमान, हनुमंते आहे, हनुमंते माझं आडनाव आहे. आजच मी कोणाला तरी सांगत होतो. आर यू अंडरस्टँडिंग? आणि मग शेवटला काय बघितलं आपण? व्हॉट डिड वी लर्न? वी लर्न हे सगळं करण्यासाठी आपल्याला पैसे हवेत. हवेत ना पैसे? या आय वॉन्ट लॉट ऑफ मनी, आय एम टेलिंग यू. आय वॉन्ट लॉट्स ऑफ मनी. वी ऑल नीड लॉट्स ऑफ मनी, हो का नाही? येस. पैसे आपल्याला हवेत, आपल्यासाठी हवेत, आपल्या परिवारासाठी हवेत. अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांना 2 वेळचं अन्न नाहीये. अशी कितीतरी फॅमिलीज, अशी कितीतरी लहान मुलं ज्यांच्यासाठी आपण काम करतो मधुरतामधनं, त्या सगळ्यांसाठी मला पैसे हवे. आय मेक मनी नॉट ओनली फॉर माय सेल्फ, बट आय हॅव टू मेक मनी फॉर दोज पीपल हु वॉन्ट टू वेअर चप्पल्स, डोंट हॅव चप्पल्स. स्लीपर नाहीये त्यांच्या पायांमध्ये, अंगावर कपडा नाहीये. मुलींना त्यांच्या सायकलमध्ये त्यांना हे काही ज्ञान नाहीये. दे डोंट हॅव पॅड्स, फॉरगेट अबाउट वेअरिंग क्लोथ्स प्रॉपरली. मला त्या सगळ्यासाठी पैसे हवे ते परमेश्वर. किमान पक्षी मी 100, 200, 300, 500 लोकांची मी टेक केअर करू शकलो, थँक्यू सो मच. मी गुरुसेवेमध्ये माझा भाग घेईन. मला त्याच्यासाठी पैसे हवेत. हाऊ? यू टू मेक लॉट ऑफ मनी. येस. म्हणून राईट, आपल्याला विष्णू सहस्त्रनाम दिलेलं आहे. प्रत्येक प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक श्लोक का प्रत्येक आपण फलश्रुती म्हटलेलं आहे. अथर्वशीर्ष गणपती, अथर्वशीर्ष फलश्रुती, हनुमान चालिसा फलश्रुती, राम रक्षा फलश्रुती, विष्णू सहस्त्रनाम फलश्रुती.
फलश्रुती म्हणजे काय? रिवॉर्ड्स. रिवॉर्ड्स. लॉर्ड कृष्णा इज टेलिंग अर्जुन, रिवॉर्ड्स, यू डोंट वरी अबाउट रिवॉर्ड्स, प्लीज वर्क. पण रिवॉर्ड्स मिळणार आहेत. आणि मग आपण काय बघितलं? वी सॉ द लास्ट पार्ट. हे सगळं करत असताना आपल्याला काय हवंय? स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी, स्पिरिच्युअल ग्रोथ. वी लर्न अबाउट वी लर्न अबाउट हाऊ कॅन वी ग्रो स्पिरिच्युअली. व्हेरी इम्पॉर्टंट टू ग्रो स्पिरिच्युअली, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आज इथे आहे, पुढे पुढे जात राहणे. येस, वेन यू ग्रो स्पिरिच्युअली, राईट, जीवनाचा जो कोनात आपण असतो तो कोनच बदलतो. आणि आपला पूर्णपणे दृष्टी जी आहे, आपण आपल्याचकडे, कृष्णाने अर्जुनाकडे बघितलं होतं. हाऊ डिड लॉर्ड कृष्णा लुक एट अर्जुन? ही सॉ लाईक अन ऑब्झर्वर. मराठीमध्ये द्रेष्टा भाव. वी स्टार्ट लुकिंग एट आवर सेल्फ लाईक अ द्रेष्टा भाव. वी स्टार्ट लुकिंग, अरे, ह्या माझ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, आय हॅव टू इम्प्रूव्ह हिअर, आय एम गुड हिअर. असं अपॉर्च्युनिटीज आपल्याला लक्षात यायला लागतील. But for that, it is important for us to make sure that we spiritually progress. आणि मग जेव्हा आपण स्पिरिच्युअली प्रोग्रेस करतो, तेव्हा आपल्याला पूर्णपणे आपण निश्चिंत होतो की माझी हेल्थ, माझी वेल्थ, माझी मेंटल पीस, माझे पैसे, हे सगळं धनात रूपांतर होणार आहे. मी कोण होणार आहे? आपल्याला काय व्हायचंय? आपल्याला चारित्र्यवान व्हायचं, अ पर्सन विथ गुड कॅरेक्टर. चारित्र्यवान, धनवान. येस नो? राईट. दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू बी. Right? This is what we want to be. This is what we aspire to be. This is a good aspiration to have. बरोबर आहे सगळ्यांना? राईट. तो 2025 ची जी हनुमान चालीसा आहे, ती आपल्याला आय ओपनर होती. काय होती? आपल्याला आय ओपनर होती. आणि मग आपण काय म्हटलं होतो? की प्रत्येक जण तुम्ही काय कराल? की हनुमान चालिसेमध्ये, राईट, यू शुड मेक शुअर दॅट हनुमान चालिसा तुम्ही 21 दिवसाची करा. आणि मग संकल्प सगळं केल्यानंतर एका छानशा विश बॉक्स मध्ये आपल्या या विशेष टाका. आपले संकल्प त्याच्यामध्ये लिहा, टाका. आणि मग छानपैकी त्याच्यावरती, यू कॅन जस्ट डू, यू कॅन राईट ओम नमो रामा ओम, किंवा यू कॅन राईट राम प्रभू राम श्रीराम. आणि मग त्याच्यानंतर आपण रामाच्या नावाची ताकद बघितली. आपण थोडस संकल्प बघितला. मी फक्त उजळणी करतोय फॉर पीपल हु वेअर पार्ट ऑफ हनुमान चालिसा 2025. त्यांच्यासाठी रिव्हिजन चाललंय. यस नो? आणि मग त्या 21 दिवसाच्या सिरीज मध्ये आपण आपलं पैशाशी नातं काय आहे ते आठवतं का सगळ्यांना? आपलं रिलेशनशिप पैशाशी काय आहे? व्हॉट इज अवर रिलेशनशिप विथ मनी? हे सुद्धा आपण बघितलं. आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना पैशाशी दृढ, म्हणजे खूप स्ट्रॉंग एक नातं बनवून दिलं. हे लोक प्राणिक शिकले, तराटी योगापर्यंत आले, सायकोथेरपी चांगला व्यवस्थित प्रॅक्टिस करतायत. यू कॅन स्कॅन युअर रिलेशनशिप विथ मनी. यू कॅन स्कॅन द क्वालिटी ऑफ द साइज ऑफ, you just scan the quality of energy, your quality of energy with money, and then you will understand what I'm saying. ओके? हे कसं शक्य झालं? हे ह्याचं शक्य झालं कारण भगवान हनुमान, राईट, भगवान हनुमान जे आहेत, वन सेकंड, आय थिंक आय विल सायलेंट माय फोन. यस, भगवान हनुमान हे चिरंजीव आहेत. माझे गुरु, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, त्यांच्या शंकर गीतेमध्ये असं म्हणतात की ते स्वतः मारुती आहेत, म्हणजे अवतार आहेत. जर ते अवतार आहेत मारुतीचे, तर त्यांचे गुरु स्वामी समर्थ कोण आहेत? बघा संदर्भ, जे लोक फर्स्ट टाइम ऐकताय. जर शंकर बाबांचे गुरु स्वामी समर्थ आहेत आणि शंकर बाबा जर मारुती आहेत, मग स्वामी समर्थ कोण आहेत? आणि साईबाबा असं म्हणतायत त्यांच्या पोथीमध्ये
की स्वामी समर्थ त्यांचे गुरु आहेत. मग साईबाबा कोण आहे? साईबाबा कोण आहे? आजचा दिवस कुठला आहे? मग आजचा दिवस हनुमानाचा आहे की आजचा दिवस त्या गुरुजनांचा आहे, की आजचा दिवस त्या सगळ्या गुरुजनांचा आहे? डज इट रिंग अ बेल इन युअर माइंड? येस. गुरु जे आहेत, जे फिजिकल बॉडीमध्ये आहेत किंवा नाही आहेत, पण गुरुची जी टीचिंग्स आहेत, इट इज परमनंट. ती अवेलेबल आहे. काही गुरुजन जे आहेत ते त्यांनी लिहून दिलंय पाठ वाचन, अँड देन द टीचिंग्स आर फिजिकलाइज्ड. येस नो? काही गुरुजन जे आहेत, यू हॅव टू जस्ट लिसन टू द टीचिंग्स. काही गुरुजन आहेत, तुम्ही प्रॅक्टिस करायला त्यांनी काही तुम्हाला सिलेबस दिलेले आहेत, यू हॅव टू प्रॅक्टिस. काही श्रवणात नाही आहेत, काही भक्तीत नाही आहेत, काही भजनात नाही आहेत. ज्याला जे जमतंय त्याला ते येणार आहेत त्याप्रमाणे. त्यामुळे आजच्या दिवशी इट्स नॉट अबाउट हनुमान अलोन. He is just a physical Hanuman that we know. It is about all the teachers. हनुमान चिरंजीव आहेत, इमॉर्टल आहेत, चिरंजीव आहेत ते. आणि म्हणून आज हनुमान जन्मोत्सव आहे, ना की जयंती आहे. राईट? इट्स ओके. वी रायटिंग जयंती, इट इज स्टील ओके, दॅट्स फाईन. अज्ञानापोटी किंवा इट इज फाईन. एवढ्या वर्ष आपण हनुमान जयंती म्हणूनच कॅलेंडरवरती बघितलंय. सो एकदा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो, म्हणजे अजूनपर्यंत सिरीज जयंती कोणाची राहिली आहे ती नक्की तुम्ही करा. आपण जनरली हे असं लिहिलं होतं, फिजिकल असे आपले संकल्प होते. राईट? त्या संकल्पामध्ये आपण असं लिहिलेलं की फिजिकल गुड हेल्थ फॉर एव्हरीबडी इन द फॅमिली, परफेक्ट बीपी शुगर वेट आपलं परफेक्ट असलं पाहिजे, फ्लेक्सिबल स्पाईन असली पाहिजे, हेल्दी बॉडी असली पाहिजे. राईट? याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आनंदी आपण असलं पाहिजे. होप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अच्छा, आय विल डू वेल इन लाईफ, होप आहे. कॉन्फिडंट हवं असलं पाहिजे, आत्मविश्वासी असलं पाहिजे, फॉरगिव्हनेस आपण असला पाहिजे. आणि हे सगळं जे आहे, राईट, आपले काही फायनान्शियल गोल असू शकतील, 1 लाख 10 लाख 1 कोटी असतील ते. राईट? तर त्याप्रमाणे हे आपलं मनोरथ आपण लिहिलेलं आहे. आणि मग त्या मनोरथावरती आपण एव्हरी डे 21 दिवस भेटलो. काही जण तुमच्यापैकी 100 दिवस हनुमान चालिसा करत असतील. ज्याला जेवढं जसं दुखतंय, ज्याला जेवढं जसं पाहताय, ज्याला जसं हवंय तसं ते करतोय. मी सुद्धा हनुमान चालिसा शतबार केली होती, आतापर्यंत एकदाच केलेली, आणि त्याचा अनुभव मला इतकं सुंदर मिळाला. अत्यंत सुंदर. मला त्याचं खूप 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 महत्वाचे जीवनात माझ्या असे मला गुरुजन मला मिळाले, असे अवलिया मला भेटले, की माझं जीवन अजून जास्त मला एम्पावर्ड फिलिंग आली. जो शतबार पाठ कर कोई, छुटाई बंदी महासुख होई. तुम्हाला काय व्हायचंय? महादुःखी राहायचंय, महासुखी व्हायचंय? व्हॉट यू वॉन्ट टू बी? चॉईस इज युअर्स. तुमच्यापैकी काही लोकांनी मला मेसेज केलेला आहे. कोणाची ऍडमिशन झाली हनुमान चालिसेमध्ये, कोणाची कुंभ यात्रा झाली, कोणाची मुलं फॉर एक्झाम्पल कुठे परदेशात होते, त्यांना ऍडमिशन मिळाली. अं, काही जणांचे बरेचसे संकल्प पूर्ण झाले. त्यांनी काही जणांना हनुमानाने चक्क दृष्टांत दिला. दॅट्स अ व्हेरी ग्रेट थिंग. राईट? काही जणांना कुंभला गेल्यानंतर जात असताना आय थिंक अयोध्येला किंवा त्याच्या अलीकडे मला कोणाचा फोन आलेला, ऑफकोर्स आय डोंट मेन्शन द नेम. राईट? पण त्या मला ताई असं त्या म्हटल्या की त्यांना एक असा अनुभव आला की त्यांना हनुमानासारखाच म्हणजे दिसणार, हनुमानासारखं म्हणजे तसा हनुमान जसे आपण बघतो तसे नव्हे, तर त्या पोस्ट मध्ये एक मुलगा त्यांना दिसला आणि बाल हनुमान सारखा, आणि त्यांचा जो अनुभव होता, त्या फॉर्च्युनेटली प्राणी किलर असल्यामुळे मला त्यांच्याशी त्या भाषेत बोलता आलं, आणि त्यांना लगेचच तो अनुभव आला. डायरेक्ट दृष्टांत दिला आणि त्या भेटले, बोलले. तर ज्याला जे जसं, ज्याच्या मनी जैसा भाव तसं देव त्याला पावतो. येस नो? ओके.
So I want to wish all of you, close your eyes. I want to wish all of you good luck for Mahasukha 2025. The choice is with us always. लक्षात ठेवा. The choice is always with us. मी कसं वागायचंय हे फक्त मी ठरवू शकतो. हो का नाही? मी कसं वागायचं हे दुसऱ्याने कसं ठरवणार? त्याचप्रमाणे दुसरा कसा वागेल हे आपण कसं ठरवणार? येस नो? म्हणा द चॉईस इज इन माय हँड ऑलवेज. मी कसं वागायचंय हे मी ठरवणार. आणि मी जे ठरवणार किंवा मी जे ठरवतोय ते बऱ्यापैकी माझ्या गुरुजनांच्या टीचिंग्सचा वारसा घेऊन त्याचा रेफरन्स घेऊन माझा प्रयत्न असणार आहे. का बरं असं? बिकॉज पीपल लुक ॲट मी ॲज ही स्टुडंट. तर समजा एखादा प्राणी किलर असेल तर लोक आपल्याकडे प्राणी किलर म्हणून बघणार आहेत. हा, तर आपल्याला लोक, समजा तुम्ही शंकर महाराजांचे बघता तर लोक तुम्हाला काय करणार आहेत? लोक तुम्हाला शंकर महाराजांचे भक्त म्हणून बघणार आहेत. जर तुम्ही बैठकीला जाणार असाल तर तुमच्याकडे बघताना कसे बघणार आहेत? अरे हा दास आहे. अजून कुठल्या स्कूलमध्ये असाल तुम्ही स्पिरिच्युअल तर त्याप्रमाणे तसे बघणार आहात. सो यू आर रिप्रेझेंटिंग युअर टीचर इन द सोसायटी. याची जाण ठेवायची आपल्याला. ठीक आहे. स्मरण करा हनुमान चालिसातला पहिला ध्वज, श्री गुरु चरण. स्मरण करा आपल्या गुरूंचे चरण. इमॅजिन, व्हिज्युअलाइज द लाईट ऑफ द टीचर. श्री गुरु चरण सरोज एव्हरीडे रज निज. झोपताना सुद्धा, झोपेत सुद्धा म्हणा ऍट द फीट ऑफ द मास्टर. श्री गुरु चरण सरोज रज निज. निज मन म्हणजे मनात सुद्धा चरणावरतीच ध्यान ठेवायचंय आपल्याला. द चरण इज द सॉकेट ऑफ एनर्जी. श्री गुरु चरण सरोज रज निज. मन सुद्धा तिकडे. आणि मग काय होईल त्यांनी? सुधारी म्हणजे आपलं जीवन इम्प्रूव्ह होऊ शकेल. वेन वी आर कनेक्टेड टू द फीट ऑफ द टीचर. से थँक यू. तो पण राईस बघा, डोळे उघडता येतात का? जड झाले. राईट. सो मच ऑफ एनर्जी. ठीक आहे. रेकॉर्डिंग थांबवणार आहे आणि मी हनुमान चालिसा प्ले करणार आहे. जे लोक युट्यूब वरती ऐकणार आहे, तुम्ही तुम्ही हनुमान चालिसा तुमच्या लेवलला करायचे. ओके. इट्स नॉट गुड बी अ पार्ट ऑफ द रेकॉर्डिंग. राईट. सो आय वोंट स्टॉप द रेकॉर्डिंग.